आहे, एकूण किती सगळ्या मतदान केंद्र असणार आहेत, आपण काय सिक्युरिटी ठेवली, आपले किती कर्मचारी असणार? नाही, एकूण यावेळी निवडणुकीसाठी 26,000 एवढे एम्प्लॉईज मध्ये कामावर आहेत. मी आपल्याला सांगतो की हा एक फार मोठा एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 4,001 एकूण मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्र जे आहेत आपण सगळे ग्राउंड फ्लोअरवर आणि बाकी जे आपले जे काही सिनियर सिटीजन्स असतील किंवा महिला हँडिकॅप या लोकांना चांगला कसा आपण व्यवस्था करू शकतो या हिशोबाने आपण सर्व जे काही मतदान केंद्र आहे ते आपण ग्राउंड फ्लोअरवर ठेवलेलं आहे. काही मतदान केंद्र आपले जे आहे ते हाऊसिंग सोसायटीमध्ये पण आहे आणि लोकांना कुठलाही अडचण होऊ नये. एक मतदान केंद्रावर सरासरी 800 ते 900 वेगळे व्होटर्ससाठी व्यवस्था आपण केलेला आहे. टोटल आपल्याला माहिती आहे की इथे आमच्याकडे ना 15 RO आहे आणि बेसिकली 15 जे RO ऑफिस आहेत त्यांच्या मार्फत वेगवेगळे जे वॉर्ड आहेत त्याच्या बाबतीत आम्ही कारवाई करतो. बेसिकली एक जे RO आहे यांच्याकडे सरासरी म्हणजे 3 ते 4 असे एवढे वॉर्डचे सगळे प्रक्रिया आम्ही करतो आहे. 16 तारीख रोजी काउंटिंग होणार आहे आणि काउंटिंगसाठी वेगळे मनुष्यबळ जवळपास 1,001 एवढे लोकांची नियुक्ती केलेली आहे. यांचं जो काही प्रशिक्षण आहे ते 12 तारीख रोजी आणि 14 तारीख रोजी आपण आयोजित केलेलं आहे. निवडणुकीत बेसिकली कसं आहे की हा एक फार मोठा एक्सरसाइज आहे आणि जिल्हा स्तरावर जवळपास 40 असे स्पेशल ऑफिसर्स आहेत ज्यांची नियुक्ती आपण केलेली आहे. याच्यामध्ये आचारसंहितापासून एक्सपेंडिचर मॉनिटरिंगचं काम असेल किंवा वेगवेगळे परवानग्या आहे, सिंगल विंडो सिस्टम आहे किंवा बेसिकली लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्ससाठी असे खूप सारे हेड्स आहेत. त्यासाठी वेगवेगळे नोडल ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे. पोलीस प्रशासनासोबत एक चांगल्या प्रकारे एक्सरसाइज करून कुठे कुठे सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहेत त्याची पण ओळख आपण केलेली आहे. तसेच मागच्या निवडणुकीत जे काही घटना घडली किंवा जे काही इश्यू झाला त्या हिशोबाने आपण प्रत्येक मतदान केंद्र किंवा वॉर्डने हे मॅपिंग केलेलं आहे आणि त्या हिशोबाने सर्वतोपरी काळजी आम्ही घेतो आहे. 2 दिवस 24,000 कर्मचारी कार्यरत असतील. 2 दिवस म्हणजे हो बेसिकली आपल्याकडे 26,000 टोटल आहे. त्याच्यामध्ये 1,001 लोक जे आहेत ते काउंटिंगसाठी काम करतील आणि बाकी म्हणजे ऑलमोस्ट 25,000 एवढे आपण मतदान संवेदनशील मतदान केंद्र ऍक्च्युली 9 ते 6 आहे. नॉर्मली ते प्रत्येक वॉर्डमध्ये काही म्हणजे आहे आणि मागच्या निवडणुकीत जे काही घटना घडली किंवा जे काही त्या ठिकाणची हिस्ट्री आहे या हिशोबाने पोलीस डिपार्टमेंट आणि आमच्या ROनी जो काही जॉईंट एक्सरसाइज केली या हिशोबाने आपण केलेला आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे त्या ठिकाणी थोडासा स्पेशल काळजी घेऊ. CCTV, वेबकास्टिंग किंवा एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त असा गोष्टीवर आम्ही भर दिला. सेन्सिटिव्ह मतदान केंद्र बेसिकली कसं हे नाही म्हणजे स्पेसिफिक असं कुठला वॉर्ड सेन्सिटिव्ह नाही. आपण असं बोलू शकत नाही की काही सेन्सिटिव्ह वॉर्ड असा नाही आहे. आपल्याकडे प्रत्येक वॉर्डमध्ये समजा की 41 वॉर्ड आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये काही प्रमाणात 2, 3, 4, 5 असं आहे. हे पूर्ण शहरात असं आहे म्हणजे काही सेन्सिटिव्ह वॉर्ड म्हणून असं काही नाही. सर आचारसंहितेतून एवढं काही तुमच्याकडे तक्रारी किती आलेत असं काय? आचारसंहिताच्या बाबतीत तक्रारी आमच्याकडे म्हणजे खूप साऱ्या तक्रारी आलेल्या आहे. काही ठिकाणी तक्रार एकूण आमच्याकडे 24 तक्रारी आहे. काही ठिकाणी आम्ही गुन्हा पण दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल म्हणजे काही ठिकाणी कॉग्निजेबल ऑफेन्स, काही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. जवळपास 65 लाख 67 लाख रुपये कॅश पण आम्ही जमा केलेला आहे म्हणजे लोकांकडून सीज केलेला आहे. तसेच जवळपास 25 लाखाचा दारू पण जप्त करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स असं एक जनरली आचारसंहिताप्रमाणे म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये आवश्यकतेनुसार कारवाई झालेली आहे. मतमोजणी केली असं बघा 15 RO ऑफिस आहे म्हणजे 15 ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे म्हणजे आपण ROनी हा आपण केलेला आहे आणि एक ROकडे 3 किंवा 4 असा म्हणजे मला वाटतं काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4 असा एक ROकडे असं होणार आहे वॉर्ड्स बेसिकली. दुसरा एक विषय असा की 3.5 लाख दुबार मतदार आहे त्यांचं आता काय काम म्हणजे एका ठिकाणी समजा त्यांनी 2 ठिकाणी मतदान केलं तर आक्षेप आहे बऱ्याचशा उमेदवारांना. हो, दुबार मतदानसाठी कसं आहे की त्यांच्या नावासोबत डबल स्टार आम्ही करणार आहोत जेणेकरून जर 2 ठिकाणी नाव असेल तर नक्कीच ते जे काही प्रिसाइडिंग ऑफिसर आहे किंवा पोलिंग ऑफिसर आहे ते पूर्णपणे काळजी घेतील की यांच्याद्वारे दुबार मतदान होऊ नये. हा एक सर्वात महत्वाचा विषय. पण सर एका ठिकाणी मतदान केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तो करणार नाही ते कसं जाणार आहे तुमच्याकडे त्या माणसाचे परिशिष्ट आपण एक तयार करतो. परिशिष्ट 2 ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये भरतो पण की आणि इथे केलेलं आहे पूर्ण रेकॉर्ड असतात. तसेच जर मी एक ठिकाणी मतदान केलं तर माझ्याकडे ते इंडेबल इंक पण मार्क होणार आहे. तसेच जर तो व्यक्ती जर गेला दुसऱ्या ठिकाणी तर हे पूर्णपणे काळजी घेण्यात येईल ना की यांनी
इथे मतदान करून आले किंवा आता इथे पहिल्यांदा आले, हे खूप इझी आहे. ते आता हा जो गोष्टी आहे बेसिकली दुबार मतदान आपण पहिल्यांदा इथे पाहत नाही. प्रत्येक निवडणुकीत हा एक केस होत असते आणि त्यासाठी खूप एक सुनिश्चित प्रोटोकॉल आहे, विधानसभेला पण लोकसभेला पण. त्याच्यामध्ये काही अडचणीचा विषय नाही. अजून काही उमेदवारांचे जे नातेवाईक आहेत, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे ते नातेवाईक आहेत, त्यांनी देखील प्रचार केल्याचा आरोप अनेकांनी केला होता उमेदवारांनी. अशा काही तक्रारी तुमच्याकडे आलेत का की शहरात काही उमेदवार आहेत, त्यांच्या नातेवाईक हद्दपार आहेत किंवा तडीपार आहेत, त्यांनी प्रचार केला, अशा काही तक्रारी आहेत? प्रचार केला माझ्याकडे असा काही तक्रार आला नाही. शेवटी कसं आहे की इथे जे मतलब काही वेळी असा प्रश्न विचारले जातात, पण आम्ही इथे आहो, आमचा जो कक्ष आहे पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे, टोल फ्री क्रमांक पण आहे. जे काही तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत, प्रशासन कधी दुर्लक्ष करूच शकत नाही, शक्यच नाही. पण कसं आहे की एक मतलब काही गोष्टी घडत असेल जे आमच्याकडे येत नाही, पण त्यावेळी आम्हाला सुओ मोठो कारवाई करणे अपेक्षित आहे. पण अशी कुठलाही म्हणजे आमच्याकडे रिपोर्टिंग आलेलं नाही. मतमोजणी केंद्र ते रेकॉर्ड मला चेक करून सांगावं लागेल. हे बेसिकली सूस बानेर एरियामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. अजून कुठे वाहन विना परवानगी वाहन हा एक बिना परवानगी वाहनचं आहे आणि काही कॅश वाटपच्या बाबतीत पण याच्यामध्ये आहे. मतमोजणी केंद्र पण तेवढेच असतात. 15 मतमोजणी केंद्र असणार आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू.